नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची इन्फॉर्मेटिव्ह न्यूज. एक काळ असा होता जेव्हा समाजातील मोठ्या निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग खूप कमी होता. पण आज परिस्थिती बदलत आहे. आज महिला केवळ घरापुरत्या मर्यादित नाही, तर त्या राजकारण, उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये नेतृत्व करताना दिसत आहेत. आजच्या काळात महिला आत्मविश्वासाने पुढे येत आहेत. शिक्षण, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर त्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. गाव पातळीवरील नेतृत्व असो किंवा देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणाऱ्या महिला आज त्यांची संख्या वाढताना दिसत आहे. भारतात अनेक महिलांनी नेतृत्वाच्या क्षेत्रात इतिहास घडवला आहे. त्यामध्ये इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. तसेच किरण बेदी यांनी प्रशासन आणि पोलीस सेवेमध्ये नवी ओळख निर्माण केली. अशा अनेक महिलांनी आपल्या कामगिरीतून समाजाला नवी दिशा दिली आहे. मात्र महिलांच्या नेतृत्वाचा प्रवास अजूनही पूर्णपणे सोपा नाहीये. सामाजिक बंधने, काम आणि कुटुंब यांचा समतोल आणि अनेक वेळा मिळणारा कमी पाठिंबा ही आव्हाने अजूनही त्यांच्या समोर आहेत. तरीही या सगळ्या अडचणींवर मात करत अनेक महिला आत्मविश्वासाने पुढे जाताना दिसत आहेत. आज समाजातही सकारात्मक बदल दिसून येतो आहे. महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जात आहे आणि अनेक ठिकाणी महिलांना नेतृत्वाच्या संधी मिळत आहेत. महिलांचे वाढते नेतृत्व हे केवळ महिलांच्या प्रगतीचं प्रतीक नाही, तर संपूर्ण समाजाच्या विकासाचं चिन्ह आहे. कारण जेव्हा महिला पुढे येतात तेव्हा कुटुंब, समाज आणि देश तिन्हीही प्रगती अधिक वेगाने होत जाते. आजच्या काळात महिला केवळ सहभागी नाहीत, तर त्या बदल घडवणाऱ्या नेत्याही बनत आहेत. तर या आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज साठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.